राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे, त्यामुळे बातम्या कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. मध्य महाराष्ट्राला मुसळधारेचा अंदाज. मान्सून सुसाट. रात्री अवघे राज्य काबीज. 20 दिवस अडखडलेला मान्सून गुजरातकडे रवाना. गत 20 दिवस अडखडलेला मान्सून वेगाने सक्रिय झालेला आहे. रविवारच्या रात्री त्याने अवघा महाराष्ट्र काबीज केलेला असून गुजरात राज्यामध्ये सुद्धा प्रवेश केलेला आहे. त्यामुळे राज्यामध्ये पावसाचा जोर आता वाढलेला आहे. याच दरम्यान मंगळवारी आणि बुधवारी कोकण, मध्य महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. यामुळे पूरपरिस्थिती उद्भवेल. सुमारे 200 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाचा अंदाज कोकणामध्ये तर मध्य महाराष्ट्रामध्ये 100 मिलीमीटर पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. दिंड्यांना 20,000चे अनुदान. आषाढी निमित्त वारेकऱ्यांच्या वाहनाबरोबरच एसटीला सुद्धा टोलमाफीचे स्टिकर्स मिळणार. शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी. 2 ऑक्टोबरपर्यंत गावोगावी जनजागृती करणार. तहसील समोर शेतकरी संघटनांची निदर्शने. जातीनिहाय जनगणना डिजिटल पद्धतीने होणार. 2 टप्प्यांमध्ये अंमल. केंद्राची अधिसूचना जारी. 1 ऑक्टोबर 2026 रोजी 4 राज्यातून होणार सुरुवात. 1 मार्च 2027 पासून अन्य राज्यांमध्ये जनगणना सुरू होणार. स्पॅम कॉलर्सवरती आता ट्रायचा अंकुश. समितीशिवाय व्यावसायिक कॉल्स. मेसेजवरती सुद्धा बंदी. नवा डिजिटल समिती नियम लागू करण्यात आलेला असून आता फसवणूक टळणार. कोकण, मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाची संततधार. 250पेक्षा अधिक मंडळामध्ये अतिवृष्टी. हिंगोलीमध्ये हळद दरामध्ये नरमाईच दिसून आली. क्विंटल मागे 100 ते 400 रुपयांची घट झालेली असून 1,825 क्विंटलची आवक झालेली आहे. सध्या स्थितीमध्ये हळदीला प्रति क्विंटल किमान दर 10,500 रुपये तर कमाल दर 12,900 रुपये तसेच सरासरी दर 11,700 रुपये बघायला मिळाला. पीएम किसानचा हप्ता 20 जूनला शक्य. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता येत्या शुक्रवारीच म्हणजेच 20 तारखेला पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यामध्ये पावसाच्या 2 थरा. मुंबईसह कोकणामध्ये मुसळधार. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये मध्यम पाऊस तर विदर्भ कोरडाच. जगबुडी, अर्जुना, कोदवली नद्या इशाऱ्याच्या पातळीवरती. कोल्हापुरामध्ये पंचगंगेच्या पातळीमध्ये 7 फुटांनी वाढ झालेली आहे. शेतकऱ्यांनी गतवर्षी शेतामध्ये मिसळले 71 लाख मेगाटन रासायनिक खत. कृषी आयुक्तालयाच्या आकडेवारीने केले स्पष्ट. यंदा सुद्धा बेसुमार वापर. जमिनीचे आरोग्य धोक्यामध्ये. शेतकरी मित्रांनो, तुम्ही आपली बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात? तुमच्या जिल्ह्याचे नाव मला कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची बातमी सुद्धा कव्हर करू. बदलीसाठी खोटे बोलल्यास गुरुजींना जावे लागणार घरी. फौजदारी गुन्हे दाखल करून निलंबन होणार. ग्रामविकासचे आदेश. त्या बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या चौकशीचे जिल्हा परिषद सीईओंचे आदेश. 2 दिवसांमध्ये अहवाल मागविला. अहवालामध्ये अनियमितता आढळल्यास होणार कारवाई. केस नख गळतीनंतर आता हाताला भेगा पडण्याचा आजार. शेलगाव देशमुख येथील 20 रुग्णांची होणार तपासणी. बुलढाणा जिल्ह्यामध्ये पावसाच्या प्रतीक्षेमुळे खरीप हंगामाची संत सुरुवात. केवळ 7,552 हेक्टरवरच झाली पेरणी. अनुदानित सोयाबीन बियाण्यांची शेतकऱ्यांना प्रतीक्षा. शासनाच्या बदलत्या नियमांचा शेतकऱ्यांना बसतोय फटका. त्वरित वितरण करण्याची होते शेतकऱ्यांकडून मागणी. सोयाबीन बियाण्यांचा कृत्रिम तुटवडा भासवत जादा दराने होते विक्री. खामगाव तालुक्यासह जिल्ह्यातील स्थिती. कपाशीचे विशिष्ट वाणांचे बियाणे मिळणेही झाले कठीण. तारीख पे तारीख पाऊस पडणार तरी कधी? हवामान खात्याचा अंदाज फसला. शेतकऱ्यांचा होतोय हिरामोड. बुलढाणा जिल्ह्यामध्ये गावातच रोजगार. मनरेगाचा 5,000 मजुरांना मिळाला आधार. 496 ग्रामपंचायतींमध्ये सुरू आहेत विविध कामे. 2.53 लाख रेशन लाभार्थींनी ई-केवायसीकडे फिरवली पाठ. वारंवार मिळाली मुदतवाढ. अपेक्षित प्रतिसाद मात्र मिळेना. पुरवठा विभाग हतबल झाला. दर्जेदार गणवेशासाठी निधीमध्ये वाढ करणे आवश्यक. निधी वेळेपूर्वी उपलब्ध होणे आवश्यक आहे. वाशिममध्ये शिक्षकांची होते मागणी. आषाढी वारीमध्ये पालखी तळावरील गर्दी नियंत्रणासाठी ड्रोनचा वापर होणार. ग्रामपंचायती पुरवणार मोबाईल चार्जिंग पॉईंट. वारीमध्ये चालून थकलेल्यांची होणार मालिश. द्राक्ष बागांना बसतोय अवकाळीचा फटका. शेतकऱ्यांनी बागा पुन्हा छाटल्या. फुटवा चांगला फुटल्याने फवारणीसाठी करावा लागणार औषधांचा खर्च. चाळ्यावरती मूठ. मराठवाड्यामध्ये पेरण्यांची लगबग सुरू. संभाजीनगरामध्ये सर्वाधिक 40% तर परभणीमध्ये सर्वात कमी 2% पेरण्या झालेल्या असून पावसाने उघडीप देताच कुठे पेरण्यांची लगबग सुरू झालेली आहे तर कुठे पावसाची प्रतीक्षा आहे. बीड जिल्ह्यामध्ये 27% क्षेत्रावरती भरली काळ्या आईची ओटी. ओबीसी विकास महामंडळाचे 277 लाभार्थ्यांकडे थकले 7 कोटी रुपयांचे कर्ज. 305 लाभार्थ्यांचे प्रस्ताव पाठवले होते महसूलकडे.
राक्षस भुवन येथे वादळामध्ये सौर ऊर्जा प्लेटचा चांगला झाला उलटा, प्लेट सुद्धा तुटल्याने झाले मोठे नुकसान. कडा परिसरामध्ये अवकाळीचा पाऊस होताच 30,000 हेक्टरवरती खरीप पेरा सुरू. अनुदान घोटाळ्याप्रकरणी 10 अधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या. 5 तहसीलदार व 5 नायब तहसीलदारांकडून मागवला खुलासा. जालना जिल्ह्यामध्ये 59 मिलीमीटर पाऊस, सरासरीपेक्षा 87 मिलीमीटरने कमी. बदनापूर, अंबड, जाफराबाद तालुक्यामध्ये सर्वाधिक पाऊस. भोकरदन तालुक्यामध्ये 44,700 हेक्टरवरती कपाशीचा पेरा. सोयाबीनसाठी घरगुती बियाण्यांचा वापर. 1,06,742 हेक्टरवरती होणार खरीपाची पेरणी. मृगबहार धोक्यामध्ये, जालना जिल्ह्यातील मोसंबीला अवकाळीचा तडाखा. हवामान बदलामुळे मोसंबी उत्पादकांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले. 29,000 हेक्टर मोसंबीला धोका. नांदेड जिल्ह्यामध्ये पेरणीस येणार गती. 2.25 लाख एकरावरती सोयाबीनची पेरणी. 62,000 एकरावरती कपाशी. गतवर्षीच्या तुलनेमध्ये 10% पेरणी अधिक. BG5 बियाण्याच्या नावावरती बोगस बीटी. न उगवणारे बियाणे थोपण्याचा धोका. थेट आंध्रामधून खत खरेदी. उंबरठा उत्पादनास दिरंगाई. पीक विमा दावे रखडले. कृषी विभागाचा हलगर्जीपणा. 3 वर्षांपासून अग्रिमवरती काम सुरू. शेत शिवारामध्ये आनंदसरी. कपाशी लागवडीला प्रारंभ. 3 दिवसांपासून सुरू असलेल्या मृगसरीमुळे वाढली पेरणीची लगबग. शासन योजनांच्या लाभासाठी शेतकऱ्यांची नोंदणी अनिवार्य असणार. जिल्हाधिकारी यांची माहिती. त्वरित फार्मर आयडी काढण्याचे करण्यात आले आवाहन. जलजीवन मिशन योजनेला केंद्राचा ठेंगा. वर्षभरामध्ये निधीचा पत्ता नाही. कंत्राटदारांची देयके अडकली. कंत्राटदारांच्या चक्रा सुरूच. धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर. धानाच्या बोनसचे 213 कोटी 12 लाख रुपये आले. जिल्हा पणन कार्यालयाकडे रक्कम जमा करण्यात आलेली असून लवकरच पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. बोगस खते व बियाण्यांना आळा घालण्यासाठी सरसावले पुढारी. नागरिकांना थेट तक्रारींचे आव्हान. जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या सूचना. पावसाच्या भरवशावरती लावलेले पीक उगवण्यापूर्वीच करपले. मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पाऊस गायब. शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचे संकट. सेतू केंद्राच्या अर्जासाठी 2 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. 6,000 उमेदवारांनी दाखल केले अर्ज. 500 जण रिकाम्या हातांनी परतले. मृग नक्षत्राची दडी. शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे. बियाणे जमिनीमध्ये कुजण्याची भीती. दुबार पेरणीचे संकट कायम. शेतकरी कर्ज भरेना, संस्थात जमेना. कर्जमाफीचे गाजर ठरतंय डोकेदुखी. संगणीकरणामुळे विकास संस्थांपुढे निर्माण झालाय पेच. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जून महिन्यातच धरणे निम्म्यावरती भरले. नदीकाठच्या गावांमध्ये पोटात गोळा. धरण क्षेत्रामध्ये धुवाधार. गतवर्षीपेक्षा दुप्पट साठा. पावसाचा अंदाज बघून विसर्ग वाढणार. अन्न प्रक्रिया उद्योग करा. 35% अनुदान मिळवा. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 176 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. पिकांवरती आधारित प्रक्रिया उद्योग. तडकट परिसरामध्ये हत्तीकडून बागायतींचे नुकसान सुरूच. लाखो रुपयांची हानी. वन विभाग मात्र हतबल. 585 पुणेकरांनी घरबसल्या मागवले दाखले. सेवादूत सुविधेला प्रतिसाद मिळतोय. कर्जमाफीचे 63 कोटी 2.5 महिन्यांपासून जिल्हा बँकेमध्ये पडून. निधी मिळून सुद्धा शेतकऱ्यांना 7/12 कोरा होण्याची प्रतीक्षा. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.